नांदेडच्या ब्लॉगरची उडी मोळे बघा, माशा सगळ्या उठल्यात आता मोळाच्या. आणि आता इथून पळण्यामध्ये मला हे आपली हे असं घ्यायचं. राम राम मंडळी, मी पवन आणि आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आम्हाला जायचंय शेतामध्ये पोहण्यासाठी आणि सगळेजण आहेत आपल्या सोबत. जवळपास 7-8 जण आपण पोहण्यासाठी जाणार आहोत आणि ती पोहण्याची काय मजा आहे ते तुम्हाला कंटिन्यू ब्लॉग मध्ये पाहायला भेटेल. तर ब्लॉग कंटिन्यू करा. आमचे सगळेजण इथं आलेत. सचिन दाजी बिचिन दाजी सगळेजण आलेत. गोरखा आपला जो रथ आहे प्लॅटिना, जिकडे आपल्याला मदत करते ती गाडी आपण घेऊन आता निघालो. पदश्री या गाडीवर 3 जण, कारण कसा विषय एका गाडीवर 3 जण असल्याशिवाय कसं पोट भरत नाही. त्यामुळे आता आपल्या गाडीवर मी आणि गोरखनाथ आम्ही दोघंच हो. आता निघालो आम्ही मस्त पदशीर. केव्हा आता मनभाऊ काय झालंय? मनभाऊ काय झालंय? त्याला लागले बसता बसता. काय झालंय? बसता बसता लागले. अरे रे 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 रे, जाऊ दे, काय होत नाही. आपली गाडी पलटी मारायली काय? आपल्या गाडी पलटी होऊन जाईल सार्वजनिक. पाहायला चालले आता मस्त उगं. आता पदशीर सगळे काम आम्ही करतो. गोरखनाथ मी आम्ही पदशीर आता मस्त पोहतो थंडगार पाण्याचं. आणि पोवायचा बेत म्हणजे कसा काय भाऊ? पोवायचा बेत म्हणजे कसा विषय झाला आमचा, गावातली गेली लाईट आणि 4 घंटे लाईट येणार नाही. मग आपले थंडगार एसी कुठं जायचं म्हणलं तर मग पोहायलाच. त्याच्यामुळे आता आम्ही निघालो पोहायला. विषय हाल आणि विषय हार्ड करून टाकू. पोहायला जायचा जर बघा, तुम्ही शहरातले किती जरी भारी माणसं असली तरी तुम्हाला पोहायला कमीत कमी 200-300 रुपये द्यावं लागतात. आम्हाला पोहायला 1 रुपया द्यायची गरज नाही. ज्याच्या एरीला जायचं त्या एरीला पाणी बघायचं आणि निवळ पोहायचं मस्त थंडगार उगा. आता चला, आता तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघा आणि ब्लॉग मधलं थोडं काहीतरी आवडलं तरी लाईक करा. बघा कसं आहे माहिती काय, लाईक केलं जरा बरं वाटते हो, दुसरं काय नाही. ब्लॉगरची गाडी आली सर का बरं तुम्हाला कळत नाही मूर्खांना. तर इथून डाव्या बाजूला जाऊन आम्हाला जायचंय जालनाच्या रस्त्यानं मंगेश भाऊच्या शेती. आणि मंगेश भाऊच्या शेती मस्त हिर आहे ना. आता सध्या हिरीला त्याच्याच पाणी आहे. आणि आपली हिर तुम्हाला माहिती आहे, मी दाखवलं नाही बहुतेक. आपली हिर सध्या बांधलेली नाही, त्याच्यामुळे आपल्याला पोहता येत नाही. आपल्या हिरीला पाणी आहे आणि बांधली नसल्यामुळे एकदा जर उडी मारली की तुम्ही मग खाली कोठा गायब होऊ शकता. काळात हा, गाळाबळ्यामध्ये कोठे बी. त्याच्यामुळं मंगेश भाऊच्या शेती आम्ही चालल्या. हो, चिवडा खा. संपल्यानं बोलले होते चिवडा खायला. आंबे फिंबे मस्त आहे बघा. कसं आहे माहितीये का मित्रांनो, आपल्या शेताचा विषय जर बघा झाला, शेतकरी माणसाचा विषय काही नाही बघा. फुकट बघा, कुठे जायचं, कुठे खायचं, कुठे आईश करायची बघा. हे जीवन भाऊचा शेती आहे. आणि इथं पपई लागली. आता पपया कवा येते पपई भाऊ? हे बघा आंबे बघा, है बघितल्या? अरे इसको बोलते शेतकरी. हे बघा आंबे. काय रे भाऊ, पाडायचा आहे की बी दिसन चालाय की पाड बघ, पाड कुठे पाड बघ. जीवन भाऊन आपल्याला आंबा दिलाय बघा, पाडाचा आंबा. मित्रांनो खरंच म्हणजे शेतकऱ्याचा काय नाही का चॅलेंज नाही, चॅलेंज. हे एक पाडाचा नंबर 1 आंबा बघल्या. इथं आमचा राजभाऊ बी आला. इथं सगळेजण आलेत पोरं इथं. एक आंबा पदशीर खातात मस्त उगं. हो, तुमच्या तोंडाला पाणी सुटत असलं तरी या खायला. आपल्या इथं एवढे भारी आहेत. भैमुगाचं सांगतो तुम्हाला. आले का रे खाली? हे बघा, जे तुम्ही शेंगदाणे खाता ना, शेंगदाणे, तर शेंगदाणेचं कसं राहते, शेंगदाणे जसे तयार होतात ते आता बऱ्याच जणांना माहित नसतील. ते मी दाखवतो तुम्हाला की हे आहे शेंगदाण्याचं झाड. म्हणजे याला म्हणतात आपल्या इकडं भैमुग. आणि असे खाली उपटले गायला. आणि या शेंगाच्या खाली जर मधामध्ये जर आपण बघितलं असं, जर याला फोल्ड तर याच्या मधात असे शेंगदाणे असतात. बघितल्या? म्हणजे शेंगदाणे असे इथून या लेवल पासून तयार होतात. सध्या हे पूर्ण झाड पकलं नाही. झाड जेव्हा पूर्ण होईल असे मोठे शेंगा म्हणजे चांगल्या व्यवस्थित शेती आहे भाऊची. कोण भाऊ बघायचं मऊळ का? झाडाले ना, हा, मऊळ झाडाले मऊळ कुठे? वरी येते कुठे आहे मऊळ? ते तिकडे कुठे? दस्ती नाही की भाऊ आपल्याकडे. इथं मऊळ आहे. मऊळ म्हणजे काय माहिती की नाही? मध. दस्ती बघू दाखवू तुम्हाला. हे बघा इथं आहे. इथं दिसते का तुम्हाला? बघा कुठे गेलो ते. अरे मित्रांनो, मऊळ आता कोण चालय वरी? दद्दू दद्दू आता चला वरी बघू. हे बघा बघा, माकडासारखा चढलाय वरी त्यात फाट्याला इकडे जा. मऊळ चढायसाठी. मऊळ म्हणजे जे मध आपण प्युअर मध जे बघतो ते असं माशा इथं तयार करतात.
आता खरं तर हे नाही तोडायला पाहिजे, पण आता आम्हाला खायची इच्छा आमची वाढली आणि उत्सुकता. खाणार आम्ही उत्सुकता. आणि काय झालं तरी मानव जात आहे आपली, गदळ माणूस. किती झालं तरी लोकांचं काही हो, आपलं पोट भरलं बाजार आहे की नाही? हो भाऊ, भाऊ काय कर माहिती बरोबर आहे की नाही नाही? कुठं आहे रे मूळ चला मूळ आता इथं अलीकडे हे आता इथं किती पळापळ होती त्याची आम्ही वाट बघालो. Next कारण vlog मध्ये तुम्हाला दाखवू. मवळाच्या माश्या अशा डसतात भयानक. आणि अतिशय गोड तर मित्रांनो, प्रकारचा आंबा आहे. हा एकदम पाडाचा आंबा याला म्हणतात. पाडाचा आंबा म्हणजे कसा, अर्धा पूर्ण पिकलेला पण नाही आणि पूर्ण हिरवा पण नाही. आणि हे पिकलेला पाडाचा आंबा एकदम नंबर 1 चवीला. जीवन भाऊच्या शेतात आपण या आंब्याचा आनंद घ्यालो. ए, अजय! वा, म्हणजे बघायचं कामच नाही हो. खरंच माझ्या शेतकऱ्याचा विषयच नाही. आणि लोक मूळ तोड हो डायरेक्ट याच्यात टाकून मजा कर. मूळ झाडासाठी ट्रिक बघा कशी येते आता. ए दद्या डायरेक्ट तोडणार तू इथं. खाली फक्त आता टाक असंच म्हणून असं ब्लॉगरच्या अंगावर ब्लॉगर मूळ, भयानक मूळ. पळापळी. अबे ते मारले नाही, भाषा उठल्या नाही त्याच्या. आता मित्रांनो कसं आहे माहितीये काय, मऊळ आहे बघा, माशा सगळ्या उठल्यात आता मऊळाच्या. आणि आता इथून पळण्यामध्ये मला हे आपली पळलं काय मऊळ कुठे गेला रे, मला काय करत नाही, मी खायला येतो पळलं फक्त का? आता. पडू दे की. हे बघा इथं माशा सगळ्या एवढ्या भयानक माशा आहेत. हे बघ पळडा गोरक्याच्या अंगावर पडलं, गोरक्याच्या अंगावर पडलं. थांब, हे हे बघा, दद्या, इकडे दद्या, कृष्णा कसा बसला बघा चावतंय. इकडे. मोबाईल आहे सनीचा अंग आहे. सगळेजण इकडे पळून गेलते. आता माशा किती? कमी होत्या रे त्याला, किती त्याला माशा कमी येतात, माशा कमी येतात त्याला रे. ददू तू येऊ दे तर फंटाच कोणी हे उचलीत बघा, नाही. हे सगळ्या माशा बघा इथं. एक जरी माशी चावली की संपला, खेळ संपला. हे बघा मऊळ. अबे पडली पोळी पडायली इकडे. हे बघ. सूरज बघा शिरता नव्हे. बघा, नंबर 1 असं मूळ माशाचं आहे बघा. हे माशा बिचाऱ्या किती दिवसात जमा केलं होतं. थांब थांब येत्या दद्या राहू खालून. दे. ददू ये मा. खाण्यामध्ये मजा आहे खरं तर. थांब थांब थांब. हा 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 हा. किसने आडो तर फटा. हम्म. आहा. तू ये राहत. गावातली हीच मजा आहे मित्रांनो. त्यामुळे शिकाय बिकायच नाही, आला काय का नाही. तू? आपली शेती असेल थांब येऊ दे मस्त, त्याला. शेती किती करायची हे बघा बघा. हो मूळ. ददू ये मा. हे बघा, हे असं घ्यायचं. वा वा, ददूला द्या रे, ददूला द्या. काहीच राहिलं नाही, सुकला गेला. हाय घे, चाटून पुसून हाण द्याला. काय रे तू तर दादू चाटून पुसून हाण, काय वाट नाही बा. हे बघ यानं कसं जमा केलं बघ. काय आमचा राज माझ्या खरं नंबर 1 माणूस आहे. काय घेणे नाही, पर खायचं जेवल तेवल. काय नाही खाल्यानंतर इथं घुसली बघा बा, आणि इथं पदशीर खायचं नंबर 1. हॅगायच करत नाही खायला. हा खाली आली रे माश्या. ओके चला, आता मऊळ झाले, भाऊचा तर शेंगा दाखवल्या, त्यानंतर पपई हे भाऊची इथं, आणि आंबा पण खालाय. म्हणजे एवढं पदशीर खाऊन पिऊन आता आपण निघूया पोहायला. म्हणजे सगळं. अरे बघा, शेतकरी राजाचं आहे की नाही, म्हणजे तुम्ही विषय नाही करू शकत. मी पण स्वतः शेतकरी आहे. आम्ही सगळेजण एवढे जितके जण आहेत तितके शेतकऱ्याचेच घरचे आहेत. आणि सगळ्यांच्या काहीच- घरचा कारभार अरे, व्हायलाय. तुम्ही जर शिकून जर काही एवढी मजा घेत नसाल तर काही शिकून फायदा नाही तुमच्या शिकण्याला. हे बघा, शिक्षणाचा काही शिक्षण शिकून काही फायदा नाही, नोकऱ्या करून काय फायदा नाही. मस्त आपलं निसर्गाच्या वातावरणात आहे की जिंदगीभर लोकांचा गुलामच राहा. जिंदगी. हा काय म्हणला, जिंदगीभर लोकांचा गुलामच राहा. बस हेच पाहिजे होतं आपल्याला. चला आता निघूत, आपल्या गाड्या काढू सगळेजण आणि जाऊ पोहायला. माशा चावल्याशिवाय कसं आहे, मऊळाचा आनंद कसा भेटेल, तुला आयतं कसं देते ते आयतं मऊळ कसं भेटेल. त्याला ज्यांना मऊळ वरी झाडले जाऊन त्याला 2 माशा चावल्यात, पण ठीक आहे, काय हरकत नाही, कमी होते. चला आता मस्त जाऊ, मस्त निवांत मध्ये. आपल्या सरपंचाच्या एरीत जायचं का पोहायला? हा सरपंचाच्या नको रे, दुसऱ्या कोणत्या होत्या किती म्हणला की मंगेशाच्या एरीत, मंगेश भाऊ. मंगेश भाऊच्या एरीत. मंगेश भाऊच्या एरीत जाऊ. सगळे पोरं आले वाटायला बहुतेक आता. स्वाद भेटला भाऊने नाही. मऊळ झाडे पूर्ण, पण भाऊलाच खायला एक थेंब सुद्धा दिला नाही. अरे भाऊ फुल रागात आहे, फुल आपण खाल्लं पाहिजे, आपण खाल्लं, आपल्याला माशी पण चावलेला आहे, खायला आहे. आणि आपण पदशीर एक मूळ खाल्लं मस्त. 2 घास तर आपल्याला भेटले.
तुला काय म्हणाला ते एकदा सांग. पोहतो की आता पोहतो उडी मारतो. जीवन पोहा आता मस्त थंडगार. जा इथून उडी मार पळत पळत. जा इथून डायरेक्ट उडी मार डायरेक्ट. अरे राज डुंग 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 डुंग. आता आपण पी पोहणार आहे. जातो पदशीर लगे कपडे बिपडे काढून पदशीर. पोहायची मजा वेगळी आहे हो. काहीच नाही थंडगार मस्त ग. या बघ हा डायरेक्ट उड्या. या बघ निघला काय बाजूला आहे. हा ए परशा परशा तिथं आरची आली आरची. त्या बघा गावाकडे पोहण्याचा आनंद मित्रांनो काहीच नव्ह निवड राडा. बघा आता किसना भाऊ बी उडी मारणार आहे. बघू ता मार डायरेक्ट इथून इथून. रे राईट मित्रांनो आता आपण पण आलोय व्यवस्थित. आता मस्त उडी मारू असे नंबर 1 इरी मध्ये एक पदशीर एक नाही नंबर 1. तुम्ही बघा आता उडी मारलेली. आपण पोहणं शिकले जवळपास 10 वर्ष झालं आणि आता बरेच दिवसानंतर पोहायलो. बघू ता पोहणं येते की नाही काय येते. आता विहिरीमध्ये शिवरापारीचा डाव तर मित्रांनो आता मेळ डाव आलाय. आता मला या एकाला शिवायचं एवढं. तर मित्रांनो आता पोहण्याचा आनंद आम्ही घेतलाय. आता आम्ही जातोय वरी कपडे वगैरे चेंज करतोय. तर मित्रांनो आता सगळं पोहणं वगैरे झालंय आणि आता आम्ही निघालो घराकडे. तर इथंच आपण ब्लॉगचा शेवट करूया. तुम्हाला ब्लॉग जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असेच नवीन ब्लॉग पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून कसं माहितीये का तुम्हाला नवीन ब्लॉगच्या नोटिफिकेशन लगेच येतील. आहे की ना मगेश भाऊ. मगेश भाऊ सांग बरं एकदा. काय सांगू भाऊ भाऊ सांग लाईक करा म्हणून आपल्याला. लाईक आणि फॉलो करा बस. फॉलो करा सबस्क्राईब करा युट्यूबला. सबस्क्राईब करा त्या भाषेत सांग रे एकदा. भाऊची फार मेहनत आहे व्हिडिओच्या मागे. भाऊला फार सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा. गरीब मैं गरीब हूँ भाऊ मुझे फॉलो करो मुझे बिल दिला दो. भाऊ डॉन आहे. आम्हाला कमीत कमी आता या व्हिडिओला कमीत कमी जास्तीत जास्त लाईक आला तर पुढचा ब्लॉग याच्यापेक्षा भारी निव्वळ राडाचा ब्लॉग येईल. निव्वळ आणि याच एरीमध्ये नाही बाहेर कुठेतरी येईल. तर असेच ब्लॉग पाहण्यासाठी फॉलो करा आपले सबस्क्राईब करा. ओके ठीक आहे भेटू पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये.